फक्त 2 मिनिट नाही आपला संदेश काय तेवढा निषेधार्थी आज आपण परभणी वकील संघाकडून आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. काय प्रतिक्रिया आहे? आमचा आज वकील संघ जिल्हा वकील संघ परभणीच्या वतीनं आज भारत सरकारला पाठवण्यासाठी निवेदन माननीय कलेक्टर साहेबांकडे दिलेलं आहे आणि जो गेल्या 20 दिवसापासून शांततापूर्वक जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन होत आहे त्या शांततापूर्वक होत असताना देखील न्याय मागण्या मागत असताना देखील त्यांच्यावर पोलिसांच्या मार्फत जो लाठीचार्ज केलेला आहे, पोलीस होते की कोण होते ते सुद्धा कळायला मार्ग नाही. त्या लोकांच्या याच्यावर म्हणजे ड्रेसवर कुठलेही लेबल नाहीत, त्यांच्या नावाचे हे नाहीत, लेबल नसताना सुद्धा ह्या लोकांना गुंडगुलकांना त्याच्यात घुसून या विद्यार्थ्यावर निष्पाप विद्यार्थ्यावर जे अत्याचार केलेले त्याचा निषेध करण्यासाठी परभणी जिल्हा वकील संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य जाऊन आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दाखल केलं. साहेब, इतकं मोठं आंदोलन चालू आहे, इतके विद्यार्थी तिथे बसून आहे आणि आतापर्यंत शासनाकडून कुठली एखादी प्रतिक्रिया आलेली नाही. काय वाटतं आपल्याला? हे शासन नाही आहे, हे इंग्रजाच्या पलीकडचं निष्ठुर शासन आहे. हे शासन नाही, लोकशाहीचं शासन नाही, हे हुकुमशाहीकडे नेणारे शासन आहे. सध्या ही लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही देशात राबवायची असंच या सगळ्या प्रकारावरून निष्पन्न होते. दुसरी गोष्ट ही आहे सर, इतक्या दिवसांत आंदोलन चालू आहे, मोठे मोठे सेलिब्रिटी तिथे येऊन जिथं आंदोलन करत आहे, अनशन करत आहे, तरी पण सरकार आतापर्यंत शिक्षण मंत्र्याचा त्यांनी राजीनामाची कुठलीही अशी गोष्ट केलेली नाही. त्यांना या शासनाला राजीनामा द्यायला लावणं हा एक कमीपणा आवडतो त्यांचा. त्यांना असं वाटत असतं की आमच्यापुढे जनता काहीच नाही, पण जनता जर परतली तर तुमचं शासन एका सेकंदात तुम्हाला खाली उतरावं लागेल, याची सुद्धा या शासनानं दखल घ्यायला पाहिजे. सर, दुसरी गोष्ट अशी आहे, जर आता सध्याचे जे शिक्षण मंत्री आहे त्यांचा राजीनामा घेतला आणि दुसरे जर एखादे शिक्षण मंत्री आले तो नीटचा जे पेपर होता, दुसरा शिक्षण मंत्री आल्यावर नीटचा पेपर फुटणार नाही ह्याची गॅरंटी आहे? गॅरंटी जरी नसली त्या सुधारणा होईल, त्यांना जाग येईल, याच्या पुढे तरी असे प्रकार होणार नाहीत, त्याच्यापासून ते दक्ष राहतील आणि लोकांना न्याय मिळेल याच्यासाठी आमचं हे निवेदन आहे. वकील संघाकडून पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल यावर जर शासनाने जर निर्णय नाही घेतला तर याच्यानंतरचं आमचं पूर्ण महाराष्ट्रभर सगळे वकील लोक, वकील संघटना आमचे त्याच्यात सामील होतील आणि याच्यापेक्षाही म्हणजे निषेध व्यक्त करण्यासाठी याच्या पुढचं पाऊल उचलण्यासाठी आमचे सगळे वकील जुटीचं एक राहील.